मग तुम्ही त्या उपकार नाही केला, आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले, हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी 39 लाख, दुसरा मुद्दा 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार, हे यश नाही का? 39 लाख लोकांचं कल्याण झालंय. हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात. तुला काय मिळायला पाहिजे? पैसे, पद, तुझ्यासाठी आंदोलनच नाही आहे. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय. मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले. 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो. सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय, हे खास करून मराठा बांधवांना सांगतोय. ओबीसीत आरक्षण द्यायचं, मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या तर दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही. आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग, कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात आहेत कुणबी म्हणून. आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा, त्यांचंही काय राहत नाही. म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या. तर माझी मराठा बांधवांना विनंती, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास. पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील. गावोची गावं निघायला लागले. मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले. असे कित्येक तरी गावं आहेत की ते गावोचे गावं निघायला लागलेत. आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या. आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत. आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठेवलेलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हे घेऊन यायचंय? आरक्षण म्हणजे हे